परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय तडिंदित विडिंदित पीतांबरधारी भक्त वांछल कल्पतरू भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरणी गोविंदाच्या चरणी नतमस्तक होतो। लाडली वृषभानुनंदिनी आनंद कंदिनी राधाराणीच्या चरणी देखील नतमस्तक होतो। सुखदेवजी महाराजांच्या चरणी देखील नतमस्तक होऊन उपस्थित सर्वच श्रोतृवर्ग असेल, ज्यामध्ये मातृवर्ग पितृवर्ग संपूर्ण या कथेसाठी सात संगत करण्यासाठी असलेला संपूर्ण संच सर्वांच्याच चरणी एकदा प्रथमतः नमस्कार करतो आणि आजच्या कथेला आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। श्रीमद भागवत कथेतील आजचा आपला चौथा दिवस। कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केला। काल सुंदर या ठिकाणी भगवान शिवशंकरांचा विवाह सोहळा आपण बघितला, भगवंताचं चरित्र आपण बघितलं। सुखदेवजी महाराजांना ज्यावेळेस राजा परीक्षितीने प्रश्न विचारला होता, महाराज या सृष्टीची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली हा कथाभाग तुम्ही मला सर्वप्रथम सांगा। आणि मग सुखदेवजी महाराज सांगत असताना त्यांनी सांगितलं होतं, मरीची रात्री अंगिरा पुलस्य प्लह कृतु भृगुर्नारद वशिष्ठ दशमस्तत्र नारदम। त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याने आज्ञा केली तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा। भगवंताच्या आज्ञेने ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती करण्याचं कार्य हातामध्ये घेतलेलं होतं, त्यावेळेचा प्रसंग घनघोर अशी तपश्चर्या केल्यानंतर ज्यावेळेस ब्रह्मदेवाला सामर्थ्य प्राप्त झालं सृष्टी उत्पत्ती करण्याचं, प्रथमतः ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी 10 मानस पुत्रांची निर्मिती केली। त्यामध्ये मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्य, पुलह, कृतु, भृगु, नारद, वशिष्ठ आणि 10वे ते म्हणजे नारद महर्षी। या 10 मानस पुत्रांची निर्मिती केल्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या शरीराच्या उजव्या भागापासून मनुची आणि डाव्या भागापासून शतरूपा या कन्येची त्या ठिकाणी उत्पत्ती केली, निर्मिती केली। पुढे भागवतामध्ये शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, म्हणे महाराज ज्यावेळी या मनु शतरूपाने यांना भगवान ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी सांगितलं, म्हणे तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा। या मनु आणि शतरूपाला जी काही संतान प्राप्त झाली त्यांना 5 पुत्ररत्न त्या ठिकाणी प्राप्त झाले। प्रियवतो उत्तानपादो तिस्रकन्यश्च भारत आकुतिं देवभूतिं च प्रसूतिरिति सत्तमः। 3 कन्या आणि 2 पुत्र त्यांना प्राप्त झाले। काल आपण बघितलं, आकुतीचा विवाह रुची प्रजापती बरोबर झाला, देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींबरोबर झालेला आहे आणि प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापती यांच्या बरोबर झालेला आहे। त्या दक्षाचीच कन्या म्हणजे सतीमाता। सतीमातेचं चरित्र काला या ठिकाणी आपण श्रवण केलं। सृष्टी उत्पत्तीची कथा सांगत असताना सुखदेवजी महाराजांनी सांगितलं, सर्वप्रथम जो काही प्रियवत पुत्र त्या मनु आणि शतरूपाचा होता, त्या पहिल्या पुत्राला सर्वप्रथम राज्य गादी प्रदान करण्यात आली। जे काही पृथ्वीचं साम्राज्य आहे ते सर्व त्या प्रियवत राजाच्या हातामध्ये देण्यात आलं, परंतु त्याने काही चांगल्या पद्धतीने राज्यकारभार चालवला नाही। विस्तृत कथा भागवतामध्ये त्याची आलेली आहे, आपण धावत्या वेगामध्ये पुढे चालत आहे। परंतु त्याच्यानंतर त्याचा लहाना भाऊ उत्तानपाद राजाला ज्यावेळेस राज्यगादी प्रदान करण्यात आली, अतिशय धार्मिक व्यक्ती तो उत्तानपाद राजा राज्यगादीवरती बसलेला आहे। सर्व पृथ्वीचं साम्राज्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं कारभार पृथ्वीचा चालवत आहे। ऐका
सुंदर कथा त्या ठिकाणी त्या उत्तानपाद राजाची आहे बरं का, सांगून जाईल तुम्हाला. त्या उत्तानपाद राजाला वास्तविक पाहता 2 पत्न्या होत्या. एका पत्नीचं नाव सुरुची, दुसऱ्या पत्नीचं नाव होतं काय, सुनीती. ऐकताना तुम्ही सर्वजण, माता माऊली ऐका. झालं. ऐकता आता सर्वजण, ऐका. त्या उत्तानपाद राजाला वास्तविक पाहता 2 पत्न्या होत्या. एका पत्नीचं नाव सुरुची, दुसऱ्या पत्नीचं नाव होतं सुनीती. परंतु त्या राजाची प्रीती ती त्याच्या लहान्या पत्नीवरती म्हणजे त्या सुरुचीवरती जास्त होती. सुनीतीवरती मात्र त्या राजाचं जास्त काही प्रेम नव्हतं. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. त्या 2ही राण्यांना त्या ठिकाणी 2 पुत्र होते. सुरुचीच्या पुत्राचं नाव होतं उत्तम आणि राणी सुनीतीच्या पुत्राचं नाव होतं ध्रुव बाळ. ऐका ऐका. राजा उत्तानपाद याची आवडती पत्नी ती सुरुची. राजा तिच्यावरती जास्त प्रेम करायचा. एक वेळचा प्रसंग, 2ही पुत्र लहानचे मोठे झालेले आहेत. 5-6 वर्षाचं आयुष्य त्या लहानशा मुलांचं. एक वेळी तो उत्तम लहाना मुलगा ज्यावेळेस राजाच्या मांडीवरती बसलेला आहे, उत्तानपाद राजाच्या, ज्यावेळेस ध्रुव बाळाने ही परिस्थिती बघितली, त्यालाही वाटलं माझ्या वडिलांच्या मांडीवरती जाऊन बसलं पाहिजे, विराजमान झालं पाहिजे, वडिलांचा स्नेह आपल्याला देखील मिळाला पाहिजे. म्हणून ते ध्रुव बाळ धावत पळत जाऊन आपल्या पित्याच्या मांडीवरती बसतंय, विराजमान होते. ज्यावेळेस तो ध्रुव आपल्या पित्याच्या मांडीवरती बसलेला आहे, हा प्रकार राजाची आवडती पत्नी असलेली सुरुची ही बघते, धावत पळत जाते आणि त्या लहानशा बालकाचा हात पकडून त्याला काय करते, खाली पाडते. ध्रुव बाळाला दुःख होतं बरं का, अत्यंत दुःख होतं. सांगितलं या ठिकाणी म्हणे माझ्या फक्त आणि फक्त माझ्या पुत्राचा म्हणजे या उत्तम बाळाचा अधिकार त्या ठिकाणी आहे, राजाच्या मांडीवरती बसण्याचा तुझा अधिकार नाही. ध्रुव बाळाला खाली टाकून दिलेलं आहे. मनामध्ये त्या ठिकाणी ध्रुव विचार करतो, माझ्या वडिलांच्या मांडीवरती मला बसू दिला नाही. धावत पळत आपल्या आईकडे जातो. राणी सुनीतीला प्रश्न विचारतो, म्हणे आई रडत आहे आपलं बाळ. ती सुनीती सांगते, दादा तुला काय झालं सांग. ध्रुव बाळाने सांगितलं, म्हणे मला माझ्या वडिलांच्या मांडीवरती लहान्या आईने बसू दिला नाही, माझा हात धरला, मला खाली लोटून दिलं, सांगितलं तुझा अधिकार नाही म्हणे मांडीवरती बसण्याचा, मला माझ्या वडिलांच्या मांडीवरती बसायचं आहे. आक्रोश करू लागले. रडत असतानाचा प्रसंग ऐका. ती सुनीती अत्यंत धार्मिक वृत्तीची, भगवत भक्ती करणारी होती. तिने आपल्या लहानशा बालकाला सांगितलं, म्हणे अरे तू तुझ्या वडिलांच्या मांडीवरती बसण्याचा हट्ट त्या ठिकाणी करतोस, तुझ्या लहान्या आईने तुला खाली लोटून दिलेला आहे, जा म्हणे अशी जागा शोध, त्या ठिकाणी विराजमान होय, तुला त्या ठिकाणावरून कोणीही खाली उतरवू शकणार नाही. अरे काय तुझ्या राजाची मांडी, वडिलांची मांडी प्राप्त करण्यासाठी अट्टहास करतो म्हणे, असं स्थान मिळव ज्या स्थानावरून तुला कोणीही खाली लोटू शकणार नाही. ध्रुवाने आपल्या आईचे उद्गार ऐकले दादा हो. ऐकल्यानंतर त्याने आपल्या आईला विचारलं, असं स्थान मला नक्की कोण प्रदान करेल मला सांगा. आईला विचारलं. आईने सांगितलं, जो भगवंत आहे ना म्हणे, त्या भगवंताची प्रार्थना कर, तो भगवान परमात्मा इतका दयाळू आहे, तो भगवंत तुला ते स्थान प्राप्त करेल ज्या स्थानावरून तुला कोणीही खाली लोटू शकणार नाही. कुठे मिळेल तो भगवंत, आईला प्रश्न विचारला. लहानसं 6 वर्षाचं बालक ती सांगते, म्हणे तू जंगलामध्ये तपश्चर्या केल्यानंतर मिळतो म्हणे, सहजासहजी मिळत नाही, खूप अट्टहास करावा लागतो. ऐकताना तुम्ही सर्वजण आईचे वचन.
घराच्या बाहेर पडतात महाराज. ध्रुव बाळ ते लहानचं बालक अरण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. पुढे पुढे चालला आहे. भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं. मनामध्ये त्या ठिकाणी एक ध्यास धरलेला आहे. काय ध्यास? असं स्थान प्राप्त करायचं ज्या स्थानावरून मला कोणीही हकलवू शकणार नाही, कारण माझा अपमान झालेला आहे. बरं का, अपमान झाला. रस्त्याने मार्गक्रमण करत आहे लहानसं बालक, ज्याला कधी श्वापद बघण्याची सवय नाही, कधी दुःख प्राप्त झालं नाही जीवनात. राजपुत्र आहे. वनामध्ये जात असताना काटे टोचतात. अवाढव्य असं ते अरण्य, त्या अरण्यामध्ये घाबरत आहे ते लहानसं बालक. तरी सुद्धा मनातली जिद्द त्या ठिकाणी सोडत नाही. मला भगवान परमात्म्याला प्राप्त करायचंय. माझ्या आईचे वचन आहे ना, आणि ते मी पाळणार. त्या भगवंताकडून असं स्थान मिळवणार ज्या स्थानावरून मला कोणीही खाली पाडू शकणार नाही. महाराज, जीवनामध्ये जर आपण एखाद्या गोष्टीचा अशा पद्धतीनं जर ध्यास घेतला ना, ती गोष्ट आपल्याला निश्चित पद्धतीनं प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपला ध्यास, आपली इच्छा शक्ती दृढ असली पाहिजे. ज्या मनुष्याची जीवनामध्ये इच्छा शक्ती दृढ आहे ना, त्या मनुष्याच्या लाभासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी स्वतः भगवान परमात्म्याला मदत करावी लागते. दैवी शक्ती असं सांगतात, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. दृढ शक्ती जर आपल्या अंतःकरणामध्ये जर असेल ना, ते कार्य पूर्ण करण्यासाठी दैवी शक्ती आपल्याला मदत करत असते. आपोआप मदत करण्यासाठी त्यांना यावंच लागतं. फक्त आपला ध्यास त्या कार्याविषयी अत्यंत दृढ असला पाहिजे. महाराज, भागवतामध्ये वर्णन आहे. मी माझ्या स्वतःच्या मनाचं काही सांगत नाही. ध्यास फक्त कोणत्याही गोष्टीचा जर आपण घेतला ना दादा, हो, जिद्दीने त्या ठिकाणी त्या गोष्टीचा ध्यास पकडा, तरच आपल्याला ती गोष्ट प्राप्त होईल, नाहीतर होणार नाही. म्हणून जीवनामध्ये ध्यास असावा तर त्या ध्रुव बाळासारखा. जंगलामध्ये श्वापद दिसतात. एखादं लहानसं बालक कुत्र दिसल्यानंतर तरी पळत येत आहे. ध्रुव बाळ मनामध्ये विचार करतो, नाही नाही, माझे प्राण गेले तरी चालेल, परंतु मी काय करणार, त्या भगवंताला प्राप्त करणार. आणि ते स्थान जे आहे ना, माझ्या मातेने मला सांगितलं, ते मी प्राप्त करणार. माहिती नाही महाराज, 6 वर्षाचं अबोध बालक, काय कळतं हो 6 वर्षाच्या बालकाला? काही कळत नाही. चाललंय वनामध्ये, रस्त्याने मार्गक्रमण करत आहे. मनामध्ये फक्त एकच विचार, भगवंताला प्राप्त करायचं. आकाशामधून भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याची ही वृत्ती पाहतात. त्या लहानसा बालकाचा तो अट्टहास पाहत आहे. बरं का, ध्रुवबाळ रस्त्याने चालत असताना त्याला अनेक श्वापद दिसतात, तरी तो घाबरत नाही. पुढे गेल्यानंतर नारद महर्षींची रस्त्यामध्ये अचानक भेट होते. बरं का, आणि खरंय महाराज, आपल्या उद्धाराचं साधन जर आपल्याला सांगणारं जर कोण असेल ना, ते म्हणजे संत महात्मे. खरंय का खोटं सांगा? संत महात्मे. भाग्य उदयाला आलं. रस्त्याने चालत असताना नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी बघितलं, अगदी लहानचं बालक रस्त्याने चालत आहे. नक्की कोण आहे? त्याला विचारलं, तू कोण मला सांग. त्या बालकाने सांगितलं, माझं नाव ध्रुव, उत्तानपाद राजाचा मी मुलगा. माझ्या आईने मला माझ्या वडिलांच्या मांडीवरून खाली लोटून दिलं, म्हणून मी असं स्थान शोधण्यासाठी चाललोय ज्या स्थानावरून मला कोणीही खाली लोटू शकणार नाही. आणि माझ्या मातेने मला सांगितलंय म्हणे, ते स्थान तुला तो भगवान परमात्माच प्राप्त करून देईल. ऐका ऐका, ध्रुवबाळ निघाला. सांगितलं नारद महर्षींनी त्याला, अरे तू ह्या जंगलामध्ये आलेला आहेस, जंगलामध्ये श्वापद आहे. नारद महर्षींनी त्या बालकाला अत्यंत समजून सांगितलं, अट्टहासपूर्वक सांगितलं, अरे म्हणे आजपर्यंत ऋषी मुनींनी अनेको वर्ष तपश्चर्या केली, तरी देखील त्यांना तो भगवान परमात्मा सहजासहजी प्राप्त झाला नाही. आणि तुला कसा होईल? तू तर 6 वर्षाचा अबोध बालक आहेस. तुला तर त्या भगवंताची स्तुती कशी करायची ते देखील माहिती नसेल. त्याने सांगितलं, तुम्हाला जर मला त्या भगवंत कुठे राहतो, त्या भगवंताचा जर पत्ता जर तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा, नाहीतर माझ्या वाटेवरून दूर व्हा. नारद महर्षींनी बघितलं, आश्चर्य वाटलं, काय ते लहानसं बालक आणि काय त्याचा तो ध्यास. नारद महर्षी वर्णन करतात, भागवतामध्ये श्लोक आलेला आहे बरं का, अहो ते जो क्षत्रियाणां मानभंगो विजायते विधीयते. काय ते क्षत्रियाचं लहानसं बालक, काय ते क्षत्रिय रक्त. मानभंग झाला ना, परत कधीच मानभंग माझा झाला नाही पाहिजे यासाठी अट्टहास. काय तो अट्टहास म्हणे,
काय ती शक्ती, याचं रक्त म्हणे. लहानसं बालक ज्याला काही कळत नाही, भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालाय. नारद महर्षींनी विचार केला, जाऊ द्या म्हणे, चला याला आपण काय करू, याच्या नशिबाप्रमाणे याला भगवंत मिळेल किंवा नाही मिळेल, परंतु माझा या ठिकाणी कर्तव्य आहे, भगवंताचं भजन याला सांगितलं पाहिजे, उपदेश केला पाहिजे. नारद महर्षींनी त्या ध्रुव बाळाला सांगितलं, हे बघ, त्याला मंत्र सांगितला नारद महर्षींनी बरं का, ओम नमो भगवते वासुदेवाय. याचं तू जंगलामध्ये गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी निवांत बस आणि या मंत्राचा उल्लेख कर, हे भजन करत राहा. भगवान परमात्मा तुला जर शुद्ध अंतःकरणाने तू जर भजन केलं तर तुला निश्चित भगवंत प्राप्त होईल. ते लहानसं बालक निघतं बर का. ऊन वारा पाऊस कशाची चिंता न करता एक झाड बघतं, त्या झाडाखाली आसन टाकलेलं आहे, भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, तरी कशाची काळजी नाही करत. जोपर्यंत भगवान परमात्मा मला प्राप्त होत नाही तोपर्यंत अन्न आणि जल मी प्राशन करणार नाही. ध्यास, आपण ध्यासाकडे लक्ष द्या बरं का, किती ध्यास आहे त्या ध्रुवाचा. आसन मांडलेलं आहे, ताट बसतो ध्रुव बाळ. नारद महर्षींना सांगितलेल्या त्या भजनाचं त्या ठिकाणी अत्यंत आनंदाने, गुणपूर्वक, प्रेमपूर्वक, भक्तिभावाने त्या ठिकाणी त्या भजनाचं ते भजन त्या ठिकाणी म्हणू लागतो बरं का तो ध्रुव बाळ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पाठीमागे म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते हरी बोल. सर्वांनी टाळी वाजवायचं, भजन करायचं. भजन करत आहे बरं का. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारद महर्षींनी दिलेल्या त्या भजनाचं तो मंत्र त्या ठिकाणी अंतःकरणापासून ते ध्रुव बाळ जपत आहे. ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं, कोणीतरी लहानसं बालक माझं भजन करत आहे, भगवंताने बघितलं लहानसं बालक दिसतंय, एखाद्या देवतेला पाठवून त्याची काही मनोकामना असेल ती आपण पूर्ण करून देऊ. भगवान परमात्म्याने इंद्रदेवाला आज्ञा केली. इंद्रदेव भूतलावरती येतात, त्या बालकाजवळ आलेले आहे. सर्वप्रथम त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत बरं का. काय सांगतात ऐका ऐका, लक्ष द्या. भयानक असा पाऊस वर्षा त्या ध्रुव बाळावरती करतायत, तरी ध्रुव बाळ डगमगत नाही.
प्रचंड वाऱ्याचा महिलांनी थोडं पुढे पुढे सरकून घ्या. इकडे समोर जागा आहे, समोर बसा. पुरुषांनी थोडं पुढे पुढे सरका. या पुढे या, थोडी पुढे सरकून घ्या. बस 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 बस. बस आता बडबड कोणी करू नका. जो बडबड करेल त्याला शेजारच्याची शपथ. बडबड कोणी करू नका. महाराज, त्या ध्रुव बाळाची तपश्चर्या भंग करण्यासाठी अनेक देवता वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात की ह्या बाळाची आपण तपश्चर्या भंग केली पाहिजे. परंतु ध्रुव त्याचा अट्टहासपूर्वक चालत असलेली भक्ती भगवान परमात्म्याची साधना कधी बंद करत नाही. शेवटी इंद्रदेव त्या ध्रुव बाळासमोर प्रगट होऊन त्याला सांगतात, म्हणे बघ मी तुझ्या समोर आलेलो आहे, तुला काय पाहिजे ते मला सांग. त्या ध्रुव बाळाने सांगितलं, म्हणे तुम्ही भगवान परमात्मा आहात का? पहिला प्रश्न विचारला. म्हणे नाही नाही, मी भगवंताचा म्हणे एक सेवक आहे. त्या ध्रुव बाळाने सांगितलं, तुम्ही तर भगवंताचे सेवक असाल तर तुम्ही परत निघून जा. मी त्या भगवान परमात्म्याचं भजन करतोय. तो भगवंत जर या ठिकाणी आला तरच मी माझं भजन बंद करेल, नाहीतर माझं भजन अशाच पद्धतीनं चालू राहील. ऐका, इंद्रदेवाला पुनश्च परत जावं लागतं. अनेक देव त्या ध्रुव बाळाची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तरी देखील ती तपश्चर्या भंग होत नाही. शेवटी भगवान परमात्म्याला दया येते बरं का. कारण तुम्ही या ठिकाणी म्हणाल भगवान परमात्म्याला दया आली म्हणजे भगवान परमात्म्याला इतर साधू संतांवरती दया येत नाही का? तसं नाही महाराज. इतरही साधू संत, इतरही मंडळी भगवान परमात्म्याची भक्ती करत असतात, परंतु ते शुद्ध अंतःकरणापासून नाही करत, दृढ विश्वासापासून करत नाही. मी तुम्हाला केव्हापासून सांगतोय का, ज्याच्या मनामध्ये दृढ विश्वास आहे ना, भगवान परमात्मा त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हो, नाही राहत. लहानसं बालकाला किती दिवस त्याने फक्त थोड्या दिवस भगवान परमात्म्याची भक्ती केली, परंतु दृढ विश्वासाने आणि एकच विचार मनामध्ये ठेवून भगवंताची भक्ती केली, म्हणून त्याला भगवान परमात्म्याने मनामध्ये ठरवले याला दर्शन द्यायचं. भगवान परमात्मा त्या ध्रुवा बाळासमोर प्रगट झाल्याने त्याला आशीर्वाद दिला. सांगितलं, ध्रुवा उठ, समाधी भंग कर, मी तुझ्या समोर आलेलो आहे, काय पाहिजे तुला मला सांग. ज्यावेळेस त्या ध्रुवा बाळाने बघितलं माझ्यासमोर भगवान परमात्मा उपस्थित आहे, सांगितलं तुम्हीच ते भगवान परमात्मा आहात का ज्यांच्याविषयी माझ्या मातेने मला सांगितलं? सांगितलं हो, तोच भगवंत मी आहे. पाय तुझ्या समोर मी उभा आहे, तुला काय पाहिजे ते मला सांग. कशासाठी मला माझं पाचारण तू या ठिकाणी केलंस? मनामध्ये विचार करतायत. ध्रुव बाळाने विचार केला काय करायचं, परंतु ती ध्रुव बाळाची केविलवाणी दृष्टी भगवान परमात्म्याने जाणली, याला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, परंतु माझं रूप पाहिल्यामुळे याला माझी स्तुती देखील करता येत नाही. भगवंताने आशीर्वाद दिला, ध्रुवाला तुझी मनोकामना निश्चित पूर्ण होईल. काय मनोकामना आहे तुझी मला सांग. ते ध्रुव बाळ सांगते, म्हणे देवा, माझ्या वडिलांच्या मांडीवरती मला बसण्यासाठी स्थान मिळालं नाही, तुम्ही असं काहीतरी करा, असं एखादं स्थान मला द्या ज्या स्थानावरतून मला कोणीही त्या ठिकाणी हलवू शकणार नाही. भगवंताने सांगितलं काळजी करू नकोस, आजही पहा आढळपद त्या ध्रुव बाळाला भगवान परमात्म्याने प्रदान केलं. माहिती ना आपल्या सर्वांना, आढळपदी वैसवला ध्रुव आढळपद प्राप्त करून दिलं. ऐका ऐका महाराज, कथेतून बोध काय आपण घेऊ शकतो दादा? हो, एकच बोध घेऊ शकतो. काय? कोणतंही कार्य करत असताना ते आपण दृढ विश्वासाने केलं पाहिजे. एखादं कार्य जर आपण दृढ विश्वासाने जर करत असोच ना, तर त्या कार्यामध्ये आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं, एक निष्ठतेने जर आपण ते कार्य केलं, एक निश्चयाने जर आपण एखादं कार्य करत असू, तर त्या कार्यामध्ये स्वतः भगवान परमात्मा आपल्याला मदत करत असतोय बरं का. भगवान परमात्मा आपल्याला काय सांगतो, तुम्ही काय करा, फक्त दृढ अंतःकरणानिशी ते कार्य करा.
केल्याशिवाय मिळत नाही, केलेले फुकट जात नाही. आमचे वडील सांगायचे, लहानपणी ऐकलं होतं, केल्याशिवाय मिळत नाही, केलेले फुकट जात नाही. काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे, काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. ऐका ऐका भगवंताचं वाक्य. फक्त तुम्ही दृढ विश्वासाने ते कार्य करा. आपण काय करतो, जर त्या कार्यामध्ये आपल्याला एखादं विघ्न प्राप्त झालं तर ते कार्य सोडून देतो. नाही 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 नाही, त्या कार्यामधून आपण बाहेर पडण्याचा उपाय शोधा. निश्चित त्या कार्यामधून बाहेर पडण्याचा आपल्याला उपाय सापडेल आणि ते कार्य आपण पूर्ण करू शकू. फक्त त्यासाठी काय पाहिजे? दृढ विश्वास पाहिजे. कोणाप्रमाणे दादा? त्या ध्रुवाप्रमाणे दृढ विश्वास पाहिजे. निश्चय त्याने केला होता, मला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून भगवंताकडून ते आढळ पद प्राप्त करायचंय. केलं शेवटी महाराज. 6 वर्षाचं बालक भगवंताला प्राप्त करू शकत आहे आणि आपण करू शकत नाही. काय महाराज, आपलं वय होऊन गेलं तरी देखील आपण म्हणतो भगवंता मला प्राप्त होत नाही, किंबहुना माझं चित्त त्या ठिकाणी स्थिर होत नाही, माझं मन शांत होत नाही. दादा हो, आपण ते कार्य करण्यासाठी दृढ विश्वासाने प्रयत्नच कधी केले नाही. आपण जर ठरवलं माझं मन एकाग्र राहिलं पाहिजे, एखादा विद्यार्थी आहे किंवा एखादा अभ्यासू व्यक्ती आहे, त्याने ठरवलं मला एखादी परीक्षा पास करायची आहे, तर त्यासाठी त्याने काय केला पाहिजे? दृढ विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला वाटतं आपण दृढ विश्वास ठेवून ते कार्य करतो, परंतु 2 मिनिटांमध्ये जर आपल्याला एखादं विघ्न जर त्यामध्ये आलं तर आपली स्थिती ढासळून जाते. असं चालणार नाही दादा हो. विश्वास पाहिजे. मला इतकंच सांगायचं आहे, ध्रुव बाळाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये विश्वास ठेवा. निश्चित आपल्याला देखील तो ध्रुव बाळ ज्या वेळेस आपल्या राज्यामध्ये परत येतो, आपल्या मातेला सांगतो मला भगवान परमात्मा प्राप्त झाले, भगवंत मला प्राप्त झाले. भगवंताच्या कृपा आशीर्वादाने त्या ध्रुव बाळाला ज्ञान देखील प्राप्त झालं. सांगितलं बाळा तू इतका ज्ञानवान कशा पद्धतीने झाला? सांगितलं मला देवाने कृपा आशीर्वाद भगवंताचा मला प्राप्त झालेला आहे. मातेला आश्चर्य वाटलं, वडिलांना आश्चर्य वाटलं, मनामध्ये शंका उत्पन्न करतात कशा पद्धतीने तुला भगवंत प्राप्त झाला? वास्तविक पाहता मुनी काही घोर तपश्चर्य करतात तरी देखील भगवंत त्यांना प्राप्त होत नाही. त्यांनी सांगितलं महाराज, आईला सांगितलं आई भगवंत प्राप्त होण्याचं मला एकमेव कारण आहे, ते म्हणजे काय? संत संगती. मला रस्त्याने जात असताना नारद महर्षी भेटले. त्या नारद महर्षींनी मला उपदेश केला. त्यांच्या उपदेशाद्वारे माझा त्या ठिकाणी उद्धार झाला. मी भगवंताची प्रार्थना केली. वास्तविक पाहता त्यांना पाहिल्याबरोबरच मला असा दृढ विश्वास झाला होता की मी त्या भगवंताला प्राप्त करेल. ऐका महाराज, आपल्या जीवनामध्ये देखील सतसंगती अत्यंत महत्त्वाची आहे. आताच्या काळामध्ये सतसंगती म्हणजे नक्की काय? ग्रंथतेची संत, ग्रंथांची आपण संगती करा, भागवत ग्रंथाची संगती करा. याद्वारे आपला देखील उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला जीवनामध्ये सतसंगती मिळाली ना महाराज, सतसंग ज्याला जीवनामध्ये मिळाला ना, त्याला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट साध्य होते. जिसे जीवन में मिला सतसंग है, जिसको जीवन में मिला सत्संग है, वाह, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसको जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसको जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी टाळी वाजवा, भजन करा सर्वांनी.
जीवन में मिला सत्संग है. जीवनामध्ये ज्यांना सत्संगती प्राप्त होते ना दादा हो, त्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. बघा आपल्याला देखील येथे सत्संगतीच घडत आहे ना. श्रीमद भागवत ग्रंथाची येथे आपल्याला काय घडत आहे? संगतीच घडत आहे. आपल्याला देखील येथे आनंद वाटतो की नाही? कथेमध्ये वाटतो की नाही? सांगा बरं. प्रत्येकाला वाटतो ना? प्रत्येकाला आनंद वाटत असेल बरं का. म्हणून जीवनामध्ये सत्संगती अत्यंत महत्वाची आहे. ती सत्संगती ध्रुवाला झाली, त्याचा उद्धार झाला दादा हो. आपण म्हणाल महाराज या कलियुगामध्ये मात्र आम्हाला संत सापडती नाही, आम्ही काय करायचं? संतांचं वाक्य आहे, ग्रंथ तेची संत. आपण ग्रंथांची संगती करा, स्वतः अध्ययन करा दादा हो. भागवताचं संगती करा, भागवत कथा श्रवण करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. ध्रुव बाळाने ज्या पद्धतीने स्वतःचा उद्धार केला त्याच पद्धतीने आपण आपला देखील उद्धार करू. पुढे ऐका कथाभाग मी सांगून जाईल. प्रियवत उत्तानपाद 2 पुत्रांचं आपण त्या ठिकाणी वर्णन बघितलं. मनु आणि शतरूपाला आणखी 3 कन्या होत्या, आकुती, देवभूती आणि प्रसूती. ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही सृष्टीची व्यापकता वाढवा, सृष्टी त्या ठिकाणी वाढवत राहा. निर्मिती चालू होती सृष्टीची. आपण काल बघितलं प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापती बरोबर झालेला होता. दक्ष प्रजापतीच्या अनेक कन्या होत्या, ज्यापैकी एक सती माता त्यांची कन्या होती. सती मातेचा काल चरित्र त्या ठिकाणी आपण श्रवण केलं. त्या दक्षाला अनेक कन्या प्राप्त झालेल्या होत्या बरं का. दक्ष राजाने त्याच्या 27 कन्या चंद्रदेवांना अर्पण केल्या. त्यांचा चंद्रदेवाबरोबर विवाह झाला. त्या प्रजापती दक्षाने आपल्या 13 कन्या महर्षी कश्यप यांच्याबरोबर त्यांचा विवाह लावून दिला. ऐका ऐका, पुढे सृष्टी उत्पत्तीची कथा शुकाचार्य महाराज परीक्षितीला सांगत असताना सांगताहेत, राजन म्हणे ज्या 13 कन्या कश्यप ऋषींना दिल्या, त्या 13 कन्यांना त्यांपासून देखील सृष्टीमध्ये अनेक जीव निर्माण झाले. आदिती, दिती, कुद्रू, विनिता आदी ज्या काही कन्या होत्या, त्यापैकी मी तुला आता चरित्र सांगतो, त्यांचे वंशावळ सांगत आहे. म्हणे ऐक, पहिली पत्नी म्हणे दिती. त्या दितीपासून राक्षसांची निर्मिती झाली म्हणे. त्या दितीचे पुत्र होते राक्षस, दैत्य. खूप मोठा प्रसंग आहेत म्हणा. त्या दितीचे सर्वात प्रथम 2 पुत्र म्हणजे एकाचं नाव होतं हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव होतं हिरण्यकश्यप. दोनही राक्षस वृत्तीचे जन्माला आले. मनामध्ये दुर्बुद्धी असायची त्यांच्या, सदैव वाईट वर्तन करायचे. अत्यंत क्रूर बलाढ्य असे ते राक्षस होते. त्यांचं चरित्र देखील विस्तृत भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. पहिल्या राक्षसाचं नाव होतं हिरण्याक्ष. त्या हिरण्याक्षाने आपली संपूर्ण पृथ्वी चोरून रसातळाला नेली होती. सर्व देवता ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला विनंती करतात, देवा सृष्टीला त्या ठिकाणी तुम्ही वाचवा, पृथ्वीचं रक्षण आता करा. ब्रह्मदेव त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात, देवा पृथ्वीला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी तुमचा अवतार होणं गरजेचं आहे. भगवान परमात्मा वराह रूपाने ब्रह्मदेवाच्या नाकामधून अवतार धारण करत आहेत. वराहदेव त्या ठिकाणी अवतार धारण केल्यानंतर येतात, रसातळाला जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या हिरण्याक्ष दैत्याबरोबर घनघोर असं युद्ध करतात. सर्व देवता बघतात, बलाढ्य असा राक्षसाबरोबर भगवंताचं काय चालू आहे? युद्ध चालू आहे. त्या दैत्याने त्या सर्व देवतांना इतकं त्रस्त करून सोडलं होतं. माता माऊलीओ ऐका, इतकं त्रस्त करून सोडलेलं होतं की ती देवता त्या राक्षसाच्या समोर देखील कधी जात नव्हते बरं का. भगवंताचं त्या राक्षसाचं घनघोर असं युद्ध चालू आहे. तो राक्षस भगवंताला सांगतो, अरे तू कोण आहेस म्हणे? सत्यम वयम भोग गो वनचरा मृगाहा. वनामध्ये हिंडणारा म्हणे तू कोण आहे? मृग आहे. आणि तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी आला? मी तुला क्षणामध्ये धारा तीर्थ पाडून शिकेल म्हणे. भगवान परमात्म्याने सांगितलं, माझ्याशी अपशब्द बोलतोस म्हणे. भगवान परमात्मा देखील त्याच्याशी अपशब्दामध्ये बोलतात बरं का. भगवान परमात्म्याने त्याला एक वाक्य उच्चारलं, ग्रामसिंह. भागवतामध्ये लिहिलेलं आहे. ग्रामसिंह म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल. भगवंत म्हणतात, अरे तू म्हणे माझ्याशी असे अपशब्द त्या ठिकाणी काढत आहे ना.
आणि तू कोण आहेस म्हणे. तुला वाटतं मी खूप बलाढ्य आहे, परंतु तू देखील काय आहे, तुझ्या गल्लीमधलाच वाघ आहे म्हणे. ग्रामसिंह वाक्य उच्चारलं. ग्रामसिंह म्हणजे काय? ग्राम म्हणजे गाव, सिंह म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे. तू फक्त गल्लीतलाच सिंह आहे. आपण नाही का म्हणतो गल्ली का शेर. आणि तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी आलास. त्यांच्यामध्ये वार्तालाप होतोय. दोघांमध्ये घनघोर असं युद्ध सुरू होतं. भगवान परमात्मा त्या राक्षसाबरोबर घनघोर युद्ध करत असताना भगवंत त्याला खाली पाडतात, त्याच्या छातीवरती पाय ठेवतात. तो राक्षस पुन्हा उठल्यानंतर भगवान परमात्मा त्याच्यावरती एक मुष्टी प्रहार करतायत आणि तो राक्षस धारा तीर्थ खाली पडतो. प्रसंग ऐका बरं का, सांगतो शांत चित्ताने ऐका. राक्षस ज्या वेळेस धारा तीर्थ खाली पडला, सर्व देवता त्या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व देवता दूरवरून प्रसंग पाहत आहे. तो राक्षस खाली पडलेला आहे आणि सर्व देवता त्या ठिकाणी भगवंताची स्तुती वर्णन करत आहेत बरं का. स्तुती वर्णन करतायत ते. काय तुमचा पराक्रम म्हणे, तुमचा पराक्रम अशा पद्धतीचा, असा पराक्रम आजपर्यंत आम्ही बघितला नाही म्हणे. असे पराक्रमी वीर तुम्ही, काय तुमचं ते देह, काय तुमची ती शक्ती, काय तुमची ती विद्या वर्णन करतायत बरं का. भागवतामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, देवता किती म्हणे चतुर चालाक आहे, मी तुला सांगतो ऐक म्हणे. देवता त्या ठिकाणी वर्णन करतात, परंतु नक्की त्या राक्षसाचं वर्णन करतायत की भगवंताचं वर्णन करतायत हे कळू देत नाही बरं का. त्यांना माहिती आहे जर का तो राक्षस पुन्हा जिवंत झाला तर तो आपल्याला काही जिवंत सोडत नाही. प्रथमतः नक्की मेलाय की नाही हे बघण्यासाठी ते काय करतात, भगवंताची स्तुती करतात, परंतु नक्की भगवंताचीच करतात हे साध्य कळू देत नाही. शेवटी भगवान परमात्म्याला त्यांचं अंतःकरण समजतंय. भगवान परमात्मा त्यांना सांगतो काळजी करू नका, तो राक्षस मेलेला आहे. भगवान परमात्म्याने अशा पद्धतीने त्या हिरण्याक्ष दैत्याचा वध केला. पुढे भगवान परमात्म्याने ज्यावेळेस आपल्या बंधूचा वध केलेला आहे हा प्रसंग ज्यावेळेस त्याच्या भावाला म्हणजे हिरण्याक्ष दैत्याला समजतो, तो हिरण्याक्ष देखील मनामध्ये विचार करतो, त्या भगवंताने माझ्या भावाला बंधूला मारलं, मी देखील तपश्चर्य करणार, बलाढ्य शक्ती प्राप्त करणार, त्या देवांना सर्वांना त्या ठिकाणी पराजित करणार. ब्रह्मदेवाच्या उद्देशाने खडतर अशी तपश्चर्या तो हिरण्यकश्यपू करतोय. ब्रह्मदेव ज्यावेळेस प्रसन्न होतात, ब्रह्मदेव त्याला आशीर्वाद देतात, सांगतात बोल दादा भक्ता तुला काय पाहिजे माग म्हणे. सांगितलं देवा मला अमर करा. काय सांगितलं त्याने, ऐकताना तुम्ही सर्वजण लक्ष द्या बरं. म्हणे देवा मला तुम्ही अमर करा, मला अमरत्व प्राप्त करायचं आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं अरे आम्ही देखील अमर नाही, तू कशा पद्धतीने अमर होणार, आम्हाला देखील अमरत्व नाही. या सृष्टीमध्ये ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण आहे म्हणे. तू काय कर, काहीतरी बदलून माग, मरण प्रत्येकाला आहे. सर्व देवता तुम्हाला जर वाटत असेल अमर झाले, परंतु असं नाही. ज्या वेळेस त्या देवतांचं पुण्य संपेल, इंद्र असेल कोणीही असेल, त्यांना पुन्हा भूलोकावरती जन्म घ्यावा लागतो पुण्य संपल्यानंतर आणि मृत्यूला सामोरं जावं लागतं. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मृत्यू लोकामध्ये त्यांना देखील जन्म घ्यावा लागतो, काहीतरी बदलून माग म्हणे. त्याने सांगितलं ठीक आहे. विचारपूर्वक भगवंताकडे तो मागणं मागतोय बरं का, विचारपूर्वक खूप विचार करतो. मला अमरत्व प्राप्त करायचंय, मग काय करावं. आपण कथाभाग ऐकलेलाच आहे, ऐका. भगवंताला सांगितलं देवा मला आकाशामध्ये मरण नको, पृथ्वीवरती मरण नको, मला घरात मरण नको, बाहेर मरण नको, दिवसा मरण नको, रात्री नको, अस्त्राने मरण नको, शस्त्राने मरण नको, देवाकडून मानवाकडून आणि दानवाकडून मरण नको. काय मागितलं महाराज, इतके वरदान मागितले. ब्रह्मदेवाने विचार न करता त्याला तथास्तु आशीर्वाद दिला. हा मनुष्य घरी, हा राक्षस घरी येत असताना, आपल्या नगरीमध्ये परत येत असताना मनामध्ये विचार करतोय काय मरण येतंय ते आकाशामध्ये येतंय किंवा पृथ्वीवरती येत आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे मरण येत नाही. विचार करतो मरण येत आहे ते अस्त्राने येत आहे, शस्त्राने येत आहे. आपल्याला अस्त्रानेही मरण नाही, शस्त्रानेही मरण नाही. मरण येत असतंय म्हणे दिवसा येत आहे किंवा रात्री येत आहे. आपल्याला दिवसाही रात्रीही मरण नाही, घरातही मरण नाही, बाहेरही मरण नाही. आपण अमरच झालो की. त्याला वाटलं आता आपण अजरामर झालो, आपल्याला कोणीही मारू शकणार नाही. नगरीमध्ये आल्यानंतर सर्व भगवंताची पूजा त्याने बंद केली, भगवान परमात्म्याची भक्ती बंद केली, भगवंताचे फोटो प्रत्येका घरामधून बाहेर काढले, सैन्याला आदेश दिला, मंत्र याग यज्ञ याग सर्व बंद पाडलं.
छळ त्या ठिकाणी सज्जनांचा त्याने चालू केला. दुर्जन आहे, अधर्मी व्यक्ती आहेत, सर्वीकडे त्राही त्राही होत आहे महाराज. परंतु प्रसंग असा घडलेला होता. एकदा इंद्रदेव सर्व देवतांना त्या ठिकाणी हिरण्यकशिपू काय करतो, पराजित करतो. काय करायचं मग आता? पुन्हा त्या ठिकाणी सर्व कुठे जाणार? भगवंताकडे जाणार. भगवंताला प्रार्थना केली, देवा तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी करा आणि आम्हाला या दैत्यापासून मुक्ती प्राप्त करून द्या. भगवंताने लीला केली महाराज दादा हो. त्या राक्षसाच्या पोटी एक असा पुत्र जन्माला घातला, जो पुत्र जन्माला आल्याबरोबरच महाराज काय करू लागला? भजन करू लागला भगवंताचं. जसं जसा तो मोठा होऊ लागला, भगवान परमात्म्या प्रति त्याची आसक्ती वाढत गेली. संगती तरी त्याला दुर्जनांची असली तरी तो त्याची आसक्ती मात्र भगवत भक्तीकडे असल्याने तो काय करत होता? भगवत भक्ती करायचा, भगवंताची प्रार्थना करायचा. शुद्ध अंतकरणाचा तो व्यक्ती, तो ध्रुव बाळ, ते प्रल्हाद बाळ लहानचं मोठं आहे बरं का, होत चाललेलं आहे. हा हिरण्यकशिपू मनामध्ये विचार करतो, मी दुसऱ्यांना सांगतो की तुम्ही यज्ञ याग करू नका, त्या भगवंताची पूजा करू नका, आणि माझ्याच घरी जर त्या भगवंताची पूजा होत असेल तर यामध्ये काहीही तथ्य नाही. आपण जर दुसऱ्याला सांगत असेल दारू पिऊ नका, चोरी करू नका, लबाडी करू नका, आणि आपल्याच घरचा किंवा आपलाच एखादा नातलग दादा हो ते कार्य करत असेल तर चालेल का? प्रथमतः आपण काय करतो? आपल्या जवळचीच मंडळी सुधारतो की नाही? ते हिरण्यकशिपूने देखील मनामध्ये विचार केला, मी दुसऱ्यांना सांगतोय नामचिंतन बंद करा, आणि माझ्याच घरामध्ये जर एक व्यक्ती नामचिंतन करत असेल कसं चालणार? याचं नामचिंतन बंद पाडलं पाहिजे. प्रथमतः याचं नामचिंतन बंद केलं पाहिजे. काय करायचं? त्याला शाळेमध्ये घालतात बरं का. तुम्ही म्हणाल महाराज आजकालची परिस्थिती अशी आहे, कीर्तनकाराच्या पोटी देखील कीर्तनकार जन्माला येईलच असं नाही, बरोबर की नाही? आणि राक्षसाच्या पोटी त्या ठिकाणी भक्त कसा जन्माला आला याचा देखील पार्श्वभूमी त्या ठिकाणी सांगितलेली आहे भागवतामध्ये. एकदा ज्या वेळेस त्या हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू माता, या कयाधूला ज्या वेळेस इंद्रदेव मनामध्ये विचार करतो, ही कयाधू त्या ठिकाणी गर्भवती आहे, हिचा मुलगा देखील राक्षसच होणार आहे, आणि याने देखील आपल्याला भविष्यामध्ये त्रासच देणं आहे, मग याला आपण आत्ताच नेऊन मारून टाकूयात. त्या कयाधूचं अपहरण करून घेऊन चाललेला असताना नारद महर्षींनी त्याला बघितलं आणि सांगितलं, इंद्रा पतिव्रता स्त्री आहे, तिचं बालक तू मारू नकोस. त्या स्त्रीची सोडवणूक करतात त्या कयाधूची. काही काळ ती कयाधू माता नारद महर्षींच्या आश्रमामध्ये संगतीमध्ये ती राहते, आणि नारद महर्षीच्या त्या काही नामचिंतनाच्या प्रभावाने तो प्रभाव तिच्या गर्भावरती झाला, आणि म्हणून तिच्या पोटी हा भक्त जन्माला आला. ऐका, हिरण्यकशिपू मनामध्ये विचार करतो काय करायचं? याचं नामचिंतन बंद करण्यासाठी त्याला शाळेमध्ये घालतो. शाळा म्हणजे कोणती? आता राक्षसी शाळा, जिथे नामचिंतन बंद पाडलं जाईल. राक्षसी शिक्षण त्या ठिकाणी देण्यात येतं. भक्त प्रल्हाद दादा हो त्या ठिकाणी गेल्यानंतर देखील काय करत होता? नामचिंतन तर करायचाच, परंतु इतरही जे काही राक्षसी मंडळीचे मुलं होती त्यांना देखील याने समजून सांगितलं, अरे काय शाळा शिकता म्हणे, शाळा शिक्षण घेतल्यानंतर कोणाचं बरं झालं म्हणे. आजपर्यंत आपण बघितलं अनेक ग्रॅज्युएट, MD, MBBS थप्पीला लागली म्हणे, तुम्ही काय शाळा शिकता? चला माझ्या मागे देखील नामचिंतन करा. कोण सांगताय? ध्रुवबाळ सांगतो बरं, ते भक्त प्रल्हाद सांगतो बरं का. सर्व राक्षसांच्या मुलांना देखील तो काय करतो दादा हो? आपली संगती लावून देतो. राक्षसाची मुलं देखील इतरही त्याच्या संगतीने भगवंताचं भजन करू लागतात. ऐका दादा हो, सद्व्यक्तीची संगती अशी असते, म्हणून आपण सज्जनांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे ना, चंदनाच्या सवे बोरी ज्या बिघडल्या, बरोबर आहे की नाही? जीवनामध्ये संगती अत्यंत महत्वाची आहे, म्हणून संगती चांगल्यांची करा. राक्षसी मंडळी होती, सर्व विद्यार्थी राक्षसी होते, राक्षसांची मुलं होती, परंतु एका चांगल्या व्यक्तीची संगत त्यांना घडली आणि ते देखील चांगल्या वृत्तीचे झाले. म्हणून मी सांगतो नेहमी बरं का, जीवनामध्ये संगती अत्यंत महत्वाची, चांगल्यांची. ढेकणाच्या संगे हिरा जो गंगेला, ढेकणाच्या संगे हिरा जो गंगेला,
सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. म्हणून आपण संगती चांगल्यांची करा. आपल्याला जर आपण जरी हिरा जरी असू दादा हो, परंतु संगत जर आपल्या एखाद्या ढेकणाची जर झाली, आपण देखील भंग पावतो. कितीही साधू वृत्तीचा मनुष्य असू द्या, वाईटाची जर त्याला संगती झाली तर त्याला देखील अधोगतीलाच जावं लागतं. संतांचं वक्तव्य आहे दादा हो. मी नेहमी सांगत असतो, मनुष्याच्या प्रत्येकाच्या ठिकाणी, अंतरात्म्याच्या ठिकाणी संगती आणि आसक्ती हे दोन बंधन आहे. प्रत्येक मनुष्याला अंतरात्म्याच्या ठिकाणी हे दोन बंधन आहे. कोणती? संगती आणि आसक्ती. संगती म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. कोणाचा तरी संग, कोणाचा तरी सहवास आपल्याला होणारच आहे. आसक्ती म्हणजे काय? आपल्याला एखाद्या गोष्टीची आसक्ती निर्माण होणारच आहे. परंतु हे बंधन जे काही आहे ना आपल्या अंतरात्म्याला, यांची दिशा त्या ठिकाणी आपण ठरवू शकतो बरं का. यांची दिशा जर आपण चांगल्या ठिकाणी ठेवली तरच आपला उद्धार होईल. संगती प्रत्येकाला बंधन आहे, संगती प्रत्येकाला घडणारच आहे. परंतु त्या संगतीची दिशा आपण ठरवा. चांगल्या दिशेने ती संगती घ्या, चांगल्यांची संगती करा, सद्वचन ऐका, सदचिंतन मनामध्ये करा. आपल्या अंतरात्म्याच्या ठिकाणी बंधन देखील आहे. कोणती? दुसरं बंधन कोणतं? आसक्ती देखील प्रत्येकाची आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आसक्ती आहे आपल्याला? प्रत्येक गोष्टींची आसक्ती असते की नाही आपल्याला? कोणाला कशाची आसक्ती असते? कोणाला वाटतं मला त्या ठिकाणी गाडी प्राप्त व्हावी, कोणाला वाटतं मला बंगला प्राप्त व्हावा, कोणाला वाटतं माझ्याकडे त्या ठिकाणी भरपूर जमीन जागा असावी. प्रत्येकाच्या ठिकाणी ही आसक्ती आहे की नाही? परंतु आपण जर आपली संगती आणि आसक्ती भगवंताच्या ठिकाणी जर लावली ना दादा हो, तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. ही जी काही आपली आसक्ती आहे ना, आपण आपली आसक्ती जर भगवंताच्या ठिकाणी लावली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते, स्वातंत्र्य प्राप्त होतं. आणि हीच जर आपली आसक्ती आपण संसाराच्या प्रती जर लावली तर आपण आणखीन बंधनामध्ये अडकतोय. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. होय 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 काली कमली वाला तेरा यार है. काली कमली वाला तेरा यार है. मेरे मन का
आहे तो की भगवान जय परमात्मा? कसा आहे तो भगवान परमात्मा? काली कंबली वाला मेरा यार है. काळी कांबळी खांद्यावरती घेतलेला तो भगवंत, त्या भगवंताच्या ठिकाणी आपली संगती आणि आसक्ती लावा महाराज. त्या ठिकाणी जर आपली संगती आणि आसक्ती असेल तरच आपला उद्धार होईल. ध्रुव बाळांनी हे सर्व चिंतन कोणाला सांगितलं? त्या राक्षसांना, राक्षस मंडळींना. ती राक्षस मित्र देखील त्याची काय करू लागली? भगवंताचं भजन करू लागली. हा प्रसंग ज्या वेळेस हिरण्यकश्यप दैत्याला कळाला, त्या राक्षसाने ध्रुव बाळाला आपल्या सभेमध्ये बोलवलं. त्याला विचारलं, अरे तू अशा पद्धतीनं का वर्तन करतोस? त्यांनी सांगितलं, मला भगवंताप्रती काय आहे? प्रेम आहे, आसक्ती आहे. त्या भगवंताचं नाम माझ्या मुखामधून कधी बंद होत नाही. ते हिरण्यकश्यपूने मनामध्ये विचार केला, शेवटी दैत्य आहेत महाराज, राक्षस आहे. आपल्याला 4 पुत्र आहेत म्हणे. एक पुत्र मरण पावलं तर काहीही आपल्याला फरक पडत नाही. जा या भक्त प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली तुडवून मारा म्हणे. भक्त प्रल्हादाला घेऊन सैन्य निघतायत. भक्त प्रल्हादाच्या मुखामधून तरीही भगवंताचं नामचिंतन बंद होत नाही. तो भक्त प्रल्हाद हत्तीच्या समोर आलेला आहे. हत्ती ज्यावेळेस मारण्यासाठी मदमस्त झालेला हत्ती पुढे येत आहे, पुढे येत आहे, पुढे येत आहे. ज्यावेळेस त्या भक्त प्रल्हादाच्या जवळ येतो, खाली बसून घेतो. महाराज ऐकताना तुम्ही सर्वजण भगवंताची लीला ऐका. उकळत्या तेलामध्ये त्या भक्त प्रल्हादाला टाकण्यात आलं तरी देखील ते काही त्याला होऊ शकलं नाही. ते तेल संपूर्ण शांत झालं. उंच कड्यावरतून त्याला फेकून दिलं. अलगत कुणीतरी कोणत्या तरी फुलाच्या पाकळींवरती जर पडल्यासारखं त्याला वाटलं, काहीच झालं नाही. अहो महाराज, ज्याको राखे साहिया, ज्याचं रक्षण भगवान परमात्मा करतो त्याला कोण मारू शकेल? हो, स्वतः भगवंत रक्षण करत आहे. शेवटी पुन्हा सभेमध्ये बोलवलं, सांगितलं. क्रोधायमान झाला तो हिरण्यकश्यप. कुठे आहे तुझा म्हणे भगवंत, मला सांग. सांगितलं, कुठे नाही माझा भगवान परमात्मा. या चराचरामध्ये तुम्ही जिकडे पाहाल तिकडे माझा भगवान परमात्मा भरलेला आहे. विठ्ठल जळीस्तरी भरला प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे म्हणे. रीता ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल, जिकडे पाहावे तिकडे मला भगवंत दिसतो म्हणे. त्यांनी सांगितलं, दूरवर एक खांब उभा आहे शेजारी, या खांबामध्ये आहे का म्हणे तुझ्या भगवान परमात्मा तुझा? हो, या खांबामध्ये देखील माझा भगवंत आहे. लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. भगवान परमात्म्याने ज्या वेळेस लाथ मारल्याबरोबर त्या हिरण्यकश्यपूने खांबाला भगवान परमात्म्याने भगवान परमात्म्याचं ते अकराळ विक्राळ रूप त्या स्तंभामधून बाहेर पडत आहे. स्तंभी नारायण प्रगटले, भगवान परमात्मा त्या स्तंभामधून प्रगट झाले. अकराळ विक्राळ रूप भगवंताचं आहे. त्या भगवंताने काय केलं? भगवंताला पाहिल्याबरोबर त्या हिरण्यकश्यपूचा थरकाप उडाला. काय करायचं नक्की, कोण आहे हे? भगवंताने ज्यावेळेस त्या हिरण्यकश्यपूला उचललं, आपल्या मांडीवरती घेतलं, संपूर्ण राक्षस मंडळी पळून गेली. मांडीवरती घेतलं, द्वारामध्ये येतात, दरवाजामध्ये बसलेले आहेत. मांडीवरती त्या हिरण्यकश्यपूला घेता तो भगवान परमात्म्याला सांगतो म्हणे, तुम्ही जो कुणी असेल तुम्ही मला मारू शकत नाही, कारण मला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे, मी अमर आहे. भगवंताने सांगितलं, तुला काय वरदान आहे सांग म्हणे मला. सांगितलं, मला घरामध्ये मरण नाही, बाहेर मरण नाही. भगवंताने सांगितलं, हे बघ, तू घरातही नाही सध्या आणि बाहेरही नाही, तू उमऱ्यामध्ये आहेत सध्या, दरवाजामध्ये आहे. त्याने सांगितलं, तरी देखील तुम्ही मला मारू शकत नाही. मला आकाशामध्ये मरण नाही, पृथ्वीवरती मरण नाही. भगवंताने सांगितलं, तू माझ्या मांडीवरती आहे, पृथ्वीवरती देखील नाही आणि आकाशामध्ये देखील नाही. त्याने सांगितलं, तरी देखील मला मारू शकत नाही तुम्ही जो कोणी असाल, कारण मला दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही. संध्याकाळची वेळ होती दादा. हो, त्याने सांगितलं, मला अस्त्राने मरण नाही, शस्त्राने मरण नाही. भगवान परमात्म्याने त्याचा वध नखांनी केला.
नखही अस्त्रातही मोडत नाही आणि शस्त्रातही मोडत नाही, आपल्याला माहिती आहे. कारण सजीव म्हणाल तर कापल्यानंतर त्यामधून रक्त निघत नाही, आणि निर्जीव म्हणाल तर कापल्यानंतर वाढतात खरे. अस्त्रातही मोडत नाही, शस्त्रातही मोडत नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, तू वरदान मागितलं होतंस, देवाकडून मरण नको, दानवाकडून नको, राक्षसाकडून नको. बघ म्हणे मी कोण आहे, देव दिसतो की राक्षस दिसतो, सांग म्हणे. आगळं वेगळं रूप धारण केलं हो भगवंताने. शरीर कोणाचं आहे, मानवाचं आहे, आणि मस्तक कोणाचं आहे, सिंहाचं मस्तक आहे. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या राक्षसाचा नाश करून संपूर्ण भक्तांना, देवतांना त्याच्या त्रासापासून, छळापासून दूर केलं आणि आपल्या भक्ताचं रक्षण केलं. त्याचा पुत्र म्हणजे तो भक्त प्रल्हाद. निस्सीम भक्ती भगवान परमात्म्याची करायचा. त्या भक्त प्रल्हादाला जो काही पुत्र झाला त्याचं नाव विरोचन. त्याचाही पुत्र बळीराजा. विस्तीर्ण या राजांची, या राक्षसांची देखील कथा भागवतामध्ये आलेली आहे, परंतु वेळेअभावी आपण धावत्या वेगात घेत आहे. बळीराजाचं देखील चरित्र विस्तारपूर्वक भागवतामध्ये आलेलं आहे. बळीराजा कोण होता, आपल्या आजोबाप्रमाणेच धार्मिक वृत्तीचा होता. त्याने देखील भगवंताची निस्सीम भक्ती केली. त्याने देखील ठरवलं काय करायचं, यज्ञ करायचे. 99 यज्ञ याग केले महाराज. 100व्या यज्ञाच्या वेळी सर्व देवतांनी भगवंताला विनंती केली, देवा या बळीराजाने जर 100 यज्ञ पूर्ण केली ना तर तो स्वर्गाधिपती होईल, इंद्रपद त्याला प्राप्त होईल. आणि तो काय करेल, राक्षस आहे शेवटी. त्याची सहकारी कोण आहे, राक्षस आहे. सृष्टीचा छळ करतील म्हणे, काहीतरी करा. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी बटुक अवतार कश्यप ऋषींच्या पोटी त्या ठिकाणी घेतला. बटुक वामन ज्या वेळेस त्या यज्ञाच्या प्रांगणामध्ये येतात, बळीराजाला सांगतायत मला काहीतरी दान पाहिजे. बटुक महाराज येत आहेत. बळीराजाचा सुंदरपैकी यज्ञ चालू आहे. बटुक महाराज त्या मंडपामध्ये प्रवेश करतात, यज्ञशालेमध्ये प्रवेश करतायत. तेथे आल्यानंतर राजाला सांगतात मला काहीतरी दान पाहिजे. राजाने सांगितलं याचक माझ्या द्वारावरती आलेला आहे, याचकाला परत पाठवायचं नाही. मग काय करायचं, काहीतरी याला आपण दिलं पाहिजे. सांगितलं महाराज काय आहे तुमच्याकडे मागणी, तुमची सांगा, मी तुमची मागणी निश्चित पूर्ण करेल. दानी होता बरं का. आजही आपण बघा उदार दानी व्यक्तींमध्ये प्रथम नाव बळीराजाचं घेतलं जातं. खूप दानी होता. वामन भगवानाने त्या ठिकाणी मागणी मागितली, म्हणे बळी मला 3 पावलं काय पाहिजे, जमीन पाहिजे, भूमी दान पाहिजे. बळीने सांगितलं महाराज तुम्ही 3 पावलं फक्त जमीन दान मागता, अहो माझ्याकडे संपूर्ण पृथ्वीचं साम्राज्य आहे, काय पाहिजे तुम्हाला मागून घ्या. 3 पग तरी तुमचे कितके हो, तुम्ही छोटेसे बालक. त्या ब्रह्मकुमाराला विचारलं, त्यांनी सांगितलं नाही नाही मला काय पाहिजे, 3च पावलं जमीन पाहिजे. संकल्प सोडण्यासाठी हातामध्ये जल घेतायत. गुरुवर्य शुक्राचार्य उठून उभे राहतात, सांगतात नाही नाही हा बालक मला बटुक बालक वाटत नाही, त्याची मागणी विचित्र आहे म्हणे. 3 पावलं जमीन कुणीतरी मागतं का. जाणलं म्हणे भगवान परमात्मा आहे. त्या बळीराजाला सांगितलं अरे तुझ्या द्वारामध्ये स्वतः भगवान परमात्मा आलाय, त्याला तू दान देऊ नकोस. द्वार खड़ा भगवान भगत बर दे रे जोगी, भगत बर दे जोगी. तेरा होगा बड़ा है, तेरा होगा बड़ा है, कि जुग जुग तेरी लगेगी शान, भगत बर दे रे जोगी. तेरे द्वार खड़ा भगवान भगत बर
ख्याती काय ऐकलेली आहे म्हणे मी, तू दानी आहेस खूप, मला तुझ्याकडून दान पाहिजे, दान. कसलं दान पाहिजे म्हणे, फक्त आणि फक्त 3 पग जमीन दान पाहिजे. कारण त्याला माहिती नव्हतं भगवान परमात्मा. शुक्राचार्यांनी सांगितलं, रे तुझ्या द्वारामध्ये स्वतः भगवंत आलेला आहे, हा भगवंत छळ करण्यामध्ये प्रावीण आहे. त्या भगवंताचं म्हणणं तू ऐकू नकोस. अरे हा विश्वव्यापक आहे, याच्या 3 पावलांमध्ये संपूर्ण ब्रह्मांड समाहित होऊन जाईल. तुझ्याकडे काही शिल्लक राहणार नाही, तुला हा अधोगतीला नेऊन ठेवेल. काहीतरी कर, त्याला दान दे. डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन ही सारा, भीख मांगने आया तेरे घर जगत का पालनहारा. मैं आज तेरा मेहमान, मैं आज तेरा मेहमान, मुझसे जरा कर ले पहचान, भगत बर दे रे जोगी, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत बर दे रे जोगी, भगत बर दे रे जोगी, भगत बर दे रे जोगी. वामन भगवान की. किती पुण्यवान असेल महाराज तो बळीराजा. स्वतः भगवंत त्याच्या द्वारामध्ये मागणी मागण्यासाठी येत आहे. भगवंत मागणी मागतोय तर शुक्राचार्य त्या बळीला सांगतात, राजन हा भगवंत आहे, याला दान देऊ नकोस, छळ करण्यामध्ये प्रवीण आहे हा, तुझं सर्वस्व हरण करून घेईल. बळीराजा मनामध्ये विचार करतो, मी अनेकांना दान दिलं, वास्तविक पाहता आज माझं सौभाग्य खऱ्या दृष्टिकोनातून उदयाला माझं भाग्य आलं. माझं काय नशीब, माझं काय प्रारब्ध, माझ्या काय पूर्वजांची पुण्याई असेल. स्वतः भगवान परमात्मा म्हणे माझ्या द्वारामध्ये भिक्षुक म्हणून यावं लागलं भगवंताला. काय माझं पुण्य असेल म्हणे, माझ्या पूर्वजांचं पुण्य असेल म्हणे, आणि मी इतकी मोठी संधी सोडू म्हणता तुम्ही, नाही जमणार. त्या भगवंताने माझे प्राण देखील मागितले ना म्हणे, तरी मी त्याला दान स्वरूपामध्ये देऊन टाकील. ऐकता का, ऐकता ना तुम्ही सर्वजण, किती प्रेम होतं भगवंतावरती त्याचं. ऐका, भक्ती वंश परंपरागत होती महाराज. त्याच्या ध्रुव बाळाचा त्या ठिकाणी नातू आहे तो, त्या प्रल्हादाचा नातू आहे तो. शेवटी संकल्प सोडण्यासाठी हातामध्ये जल घेतलेला आहे, संकल्प सोडण्यासाठी जी झारी घेतलेली आहे त्या झारीद्वारे संकल्प सोडण्यासाठी जातो. शुक्राचार्य विचार करतात, आपल्या शिष्याला अधोगतीला जाऊ द्यायचं नाही, संकल्प सोडू द्यायचा नाही. शुक्राचार्य काय करतात, सूक्ष्म रूप धारण करून त्या झारीमध्ये प्रवेश करतात. परंतु ज्या वेळेस पाणी खाली येत नाही, झारीमधून संकल्प सोडला जात नाही, म्हणून राजन एक काडी घेतो आणि त्यामध्ये त्या झारीमध्ये घालतो. डोळा फुटला जातो महाराज शुक्राचार्यांचा. शुक्राचार्य बाहेर येतात, डोळा हातामध्ये घेतलेला आहे, डोळा फुटलेला आहे. आड आला म्हणून फोडी येला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. महाराजांचं प्रमाण आहे. नाही 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 नाही, मी संकल्प सोडणारच. संकल्प सोडला. भगवान परमात्म्याला सांगितलं, मी आता संकल्प सोडलेला आहे, तुमचं 3 पग जमीन तुम्ही मागितलेली आहे ती घेऊन टाका. भगवंताने त्या ठिकाणी विश्वव्यापक रूप धारण केलं. काय त्या भगवंताचं रूप, अवाढव्य असं रूप धारण केलं. कोणाचीही दृष्टी भगवान परमात्म्याच्या मुखाकडे जात नव्हती. त्या भगवान परमात्म्याने आपल्या एका पगामध्ये त्रैलोक्य व्यापलं, दुसऱ्या पगामध्ये पृथ्वी लोकादी सर्व काही जे काही आहे ग्रह सर्वांना व्यापून टाकलं. आणि मग मात्र राजाला विचारलं, राजन म्हणे हा 3रा पाऊल मी कुठे ठेवू सांग म्हणे. राजाने सांगितलं, देवा माझ्याकडे देण्यासाठी काही राहिलं नाही, म्हणून तुम्ही हा पग माझ्या मस्तकावरती ठेवा. ठेवला दादा हो. बळीला कोठे पाठवलं, पाताळ लोकामध्ये पाठवलं. परंतु भगवंत भक्ताला असं सोडणार नाही. त्याला सांगितलं, तुला काय माझ्याकडे मागायचंय माग. काही मागितलं नाही हो, परंतु भगवान परमात्मा भक्ताचं ऋण ठेवत नाही. काहीतरी केलं पाहिजे म्हणून भगवान परमात्मा त्या बळीराजाच्या द्वारामध्ये द्वारपाल बनून सेवा देत आहेत. काय सेवा करतात, द्वारपाल. वास्तविक पाहता बघा महाराज, भगवंत आपल्या भक्तांच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी काहीही करू शकतो हो. आपण बघितलात, अनेक कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून आपण ऐकतो, संतांच्या घरी भगवान परमात्मा वेगवेगळ्या प्रकारे कामे करत असतो. कळू न देता
याच्या घरी देखील द्वारपार बनून काम करतायत. लक्ष्मी मातेने मनामध्ये विचार केला, माझा भगवंत माझ्या लोकांमध्ये नाही, काय करायचं. भगवंत मला परत मिळणार पण कधी. बळीराजाने भगवंताला सांगितलं तर मग काय करायचं. लक्ष्मी माता येते, बळीराजाच्या त्या द्वारामध्ये प्रवेश करत आहेत. पाताळ साम्राज्य त्याला प्राप्त झालेलं आहे. पाताळामध्ये जातात. त्या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर बळीला सांगताहेत, मी तुझी भगिनी आहे म्हणे, बहीण म्हणून मला मान्य कर. आणि तेथे त्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने भावाला ओवाळतो त्या पद्धतीने औक्षण तिने त्या बळीराजाचं केलं. बहीण भावाला ओवाळी. आपण बली प्रतिपदेच्या दिवशी आपल्याला माहिती आहे बळीराजाचं काय करतायत, औक्षण करतायत, बरोबर की नाही. लक्ष्मी मातेने ते औक्षण केलेलं आहे. सोनियाची ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ती बाबूरायार, ओवाळी ती बाबूरायार. वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. सोनियाची ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ती बाबूरायार, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. माया माहिराची पृथ्वी मोलाची, माया माहिराची पृथ्वी मोलाची. साक्ष याला बाई चंद्र सूर्याची. कृष्ण द्रौपदीला सख्याने भेटला, पाठीशी राहू दे छाया रे, तशी पाठीशी राहू दे छाया रे. वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. सोनियाची ताटी उजळला ज्योती ओवाळी ते बाबूरायार, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. की जय. ज्या वेळेस औक्षण करतायत माता बळीराजाचं, बळीराजा आपल्या बहिणीला सांगतो, ताई तुला काय पाहिजे सांग. म्हणे तुझ्या द्वारावरती जो काही आहे ना सेवक तुझा, तो स्वतः माझा पती आहेत म्हणे, त्याला तू तुझ्या सेवेमधून मुक्त कर. बळीराजा मुक्त करतायत सेवेमधून. भगवान परमात्मा पुन्हा त्यांच्या लोकाला जातायत. अशी अनेक चरित्र, अनेक कथा, अनेक भगवत भक्तांच्या कथा आपल्याला श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळतील. परंतु ज्या वेळेस शुक्राचार्य महाराजांना राजा परीक्षितीने अनेक प्रश्न विचारले भागवतामध्ये. सृष्टी उत्पत्तीची कथा सांगत असताना दितीच्या पुत्रांचं ज्यावेळेस वर्णन करण्यात आलं, सांगितलं मला इतरही पत्न्यांचं वर्णन सांगा, त्यांच्या पुत्रांचं वर्णन सांगा. शुकाचार्य महाराज सांगतायत अदितीला देखील पुत्र झाले, ते होती देवता. दितीच्या पुत्रांचं नाव असुर आणि अदितीच्या पुत्रांचं नाव सूर. सूर म्हणजे देवता. कुदरूला देखील पुत्र झाली, ती संपूर्ण नागवंशातली होती. विनीत्याला गरुड आणि पुत्र झाली महाराज. सर्व राण्यांची त्या ठिकाणी परिचय झाल्यानंतर जो काही आदितीचे पुत्र होती देवता, प्रथम पुत्र म्हणजे सूर्यनारायण, त्या सूर्यनारायणाचा वंशावळ देखील त्यांनी सांगितली, विस्तारपूर्वक सांगितली. सूर्यवंशाचं देखील विस्तारपूर्वक भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. त्या सूर्यवंशामध्ये देखील अनेक मोठमोठी राजी होऊन गेली, राजी महाराजी होऊन गेली. त्या महाराजांनी देखील आपल्या जीवनामध्ये सत्कर्म कशा पद्धतीनं गेलं, कशा पद्धतीनं भगवंताला प्राप्त केलं, वेगवेगळ्या प्रकारे कथा महाराज त्यांना सांगतायत. अंबरीश राजाची कथा देखील त्यामध्ये सांगतायत. अनेक राजांची कथा सांगून झाल्यानंतर राजा परीक्षिती शुकाचार्य महाराजांना विचारतो, महाराज माझ्या भगवंताचा आणि माझा जो काही वंश आहे तो नक्की चंद्रवंश आहे, त्या चंद्रवंशाचं देखील माझ्यासमोर वर्णन तुम्ही करा. महाराज चंद्रवंशाचं देखील वर्णन करतायत.
अत्रि ऋषींचे पुत्र म्हणजे चंद्रदेव, चंद्रदेवांचे पुत्र म्हणजे बुध पुत्र पुरुरवा यांचा भरपूर इतिहास त्या ठिकाणी भागवतात वर्णन करण्यात आलेला आहे. शेवटी या चंद्रवंशामध्ये अनेक राजे महाराजे ययाती यती होऊन जातात. विस्तीर्ण कथाभाग त्यांचा देखील सांगितला जातो. आणि मग त्या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे लवकरात लवकर महाराज भगवंताच्या कथेकडे, भगवंताच्या जन्माकडे त्या ठिकाणी येत आहेत बरं का. चंद्रवंशामध्ये एक राजे होऊन गेले शूरसेन. त्या शूरसेनांचा जो काही पुत्र होता त्यांचं नाव वसुदेव. वसुदेवाचा एक मित्र कंस वाईट वृत्तीचा उग्रसेनाचा मुलगा आहे, मथुरेचा राजा आहेत. वाईट बुद्धीचा जरी असला परंतु राजपुत्र आहेत. वसुदेवाचा मित्र आहे. प्रसंग असा घडतो महाराज ऐका. वाईट असल्या कारणाने त्याची जी काही चुलत बहीण होती तिचं नाव ऐकताना तुम्ही सर्वजण भगवंताच्या कथेला प्रारंभ झालेला आहे. थोडं मुख आपलं चांगल्या पद्धतीनं ठेवा. फोडी येली गौरी तैसे दिसे तोंडावरी असं आपलं मुख नकोय दादा. ऐका ऐका. आपल्या बहिणीचा विवाह करण्यासाठी कंस प्रयत्न करतो, परंतु आपली वृत्ती वाईट असल्या कारणाने आपली जी काही चुलत बहीण आहे, देवक राजाची कन्या आहे, तिला त्या ठिकाणी वरण्यासाठी कोणीही तयार होत नाही. मग काय करायचं? कंस मनामध्ये विचार करतो. माझा जो काही मित्र आहे ना म्हणे कोण वसुदेव, त्यालाच आपली बहीण देऊन टाकू म्हणे. मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या मथुरा नगरीमध्ये वसुदेवाचा आणि देवकीचा विवाह तो त्या ठिकाणी पार पाडतोय बरं का. मोठ्या थाटामाटामध्ये वसुदेव देवकीचा विवाह ज्यावेळेस पार पाडला जात आहे, ऐका बरं का. सुंदरपैकी विवाह पार पाडल्यानंतर जी काही वरात आहे ती त्या महाराजांच्या वसुदेव महाराजांच्या द्वाराकडे निघालेली आहे. रस्त्याने मार्गक्रमण करत असताना आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने त्या ठिकाणी सांगितलं म्हणे अरे कंसा, आकाशवाणी सांगतायत अरे कंसाच्या बहिणीची तू इतक्या थाटामाटामध्ये वरात घेऊन चाललेला आहे ना, त्याच बहिणीच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. आकाशवाणी ऐकल्यानंतर सर्व त्या ठिकाणी असलेल्या मंडळीच्या अंतकरणामध्ये धस्स झालं. काय करायचं? तो कंस मनामध्ये विचार करतो, मला मारण्यासाठी ही आकाशवाणी झालेली आहे. या आकाशवाणीने मला सूचना केलेली आहे, माझ्या बहिणीच्या पोटी जो काही मुलगा जन्माला येणार आहे ना 8वा, तो मला मारणार आहे ना. सर्व वराडी मंडळ सैरावैरा धावपळ करत आहे. काय करायचं काय करायचं, इकडे तिकडे पळवून चाललेलं आहे. घोरघोर त्या ठिकाणी वारा सुटलेला आहे. कंस मनामध्ये विचार करतो, ज्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा मुलगा मला मारणार आहे ना, मी काय करणार, तिलाच जिवंत सोडत नाही म्हणे. खडग घेतलं महाराज, खडग काढला आणि तिला मारण्यासाठी धावला. मारण्यासाठी धावला असताना तिचा वध करणार त्यावेळेस त्या ठिकाणी वसुदेवजींनी हात पकडला. ऐका ऐका, शांत चित्ताने ऐका दादा हो. वसुदेवजींनी ज्यावेळेस त्या कंसाचा हात पकडला आणि त्याला सांगितलं, अरे कंसा, बहिणीचा वध करतोस. वास्तविक पाहता सर्वप्रथम जगामध्ये स्त्री हत्या करणं ही अत्यंत मोठा गुन्हा आहे, पाप आहे. आणि ही तर तुझी बहीण आहे म्हणे, बहिणीची हत्या करतोस, किती पाप लागेल म्हणे तुला, असं करू नकोस. वेगवेगळ्या प्रकारे त्या कंसाला ते वसुदेवजी समजूत काढत आहेत बरं का. स्त्री हत्या किती मोठं पातक आहे. स्त्रीचा आपण आदर कशा पद्धतीनं केला पाहिजे, परस्त्री माते समान जाण. वेगवेगळ्या प्रकारे समजूत काढल्यानंतर तो म्हणतो, परंतु हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा मला मारणार आहे ना, त्याचं काय? सांगितलं म्हणजे आमचाच मुलगा तुला मारणार आहे ना. हे बघ, मी तुला वचन देतो म्हणे, आमच्या पोटी जी काही संतान जन्माला येईल ती संतान आम्ही सर्वप्रथम तुझ्याकडे आणून देऊ. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. त्याला माहिती होतं वसुदेवजी कशा आहेत म्हणे, खरे बोलणारे आहे, सत्यवादी आहे, खोटं त्या ठिकाणी शपथ घेणार नाही, वचन आपल्याला देणार नाही. परंतु तरी देखील त्या दोघांना त्यांनी आपल्या कारागृहामध्ये जाऊन बंदिस्त केलं बरं का. बहिणीला बंदिस्त केलेलं आहे. दयनीय अवस्था त्यांची. राजमहालामध्ये राहणारी ती बहीण, ती वसुदेवजी त्या कंसाच्या कारागृहामध्ये राहतायत. काय पुण्य महाराज त्या वसुदेव आणि देवकीचं असेल हो. भगवान परमात्मा त्यांच्या पोटी जन्म घेणार आहे.
ज्यावेळेस कंसाला ही बातमी कळाली होती ना, मला मारण्यासाठी अवतार होणार आहेत म्हणे देवाचा, तेव्हापासून त्याच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण झाली. काय करावं विचार करत असताना प्रसंग असा घडायचा, सदैव त्याला भगवंत मनामध्ये स्मरणामध्ये यायचा. वाईट होता परंतु भगवंत स्मरणामध्ये यायचा. प्रसंग ऐका दादा हो, ज्या वेळेस त्या वसुदेव आणि देवकीला पुत्र प्रथम प्राप्त झाला, तो प्रथम पुत्राला घेऊन वसुदेवजी त्या कंसाकडे येतात. कंसाला सांगतात, कंस महाराज, हा झालेला आमचा प्रथम पुत्र आम्ही तुम्हाला समर्पित करत आहे. दुःखी अंतःकरणाने आपल्या लहानसं बालक, नुकतंच जन्माला आलेलं बालक त्या कंस महाराजांच्या हातामध्ये देत आहेत. कंसानं ते गोजीरवानं गोंडस मुलगं बघितलं. त्या मुलाला पाहिल्यानंतर मनामध्ये विचार करतो, मला मारणारा तर कोण आहे? 8वा मुलगा आहे. ऐका ऐका, लक्ष द्या इकडे. मला त्या ठिकाणी 8वा मुलगा मारणारा आहे, हा तर प्रथम मुलगा आहे. याला मारून चालणार नाही, शेवटी मला मामा म्हणण्यासाठी तरी कोणी शिल्लक पाहिजे की नाही. वसुदेवांना सांगितलं, हे बालक घेऊन जा, हा माझा शत्रू नाही, याला घेऊन जा. वसुदेवजी आनंदाने त्या बालकाला आपल्या कडेवरती घेतात, धावत पळत देवकी मातेकडे येतात. तिला सांगतात, हे बघ, कंसाने आपल्या बालकाला मारलं नाही, धर तुझं बालक तुझ्याकडे परत. देवकी मातेला देखील अत्यानंद होत आहे दादा हो. परंतु पुण्य फेडावया भेटे देव ऋषी. महाराज, त्याचा पापाचा घडा अजून पूर्ण भरलेला नव्हता. भगवंत अवताराला कसे येतील? नारद महर्षी त्या ठिकाणी येत आहेत. कंसाच्या राजमहालामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या कंसाला सांगतात, अरे कंसा, अरे तू काय करतोस म्हणे? आकाशवाणीने तुला सांगितलेलं आहे 8वा मुला तुला मारणार आहे, परंतु 8वा म्हणजे काय तुझ्या लक्षात आलं का? त्याला एक कमळाचं फूल दाखविलं आणि सांगितलं, यापैकी प्रथम पाकळी कोणती कमळाची ती मला दाखव म्हणे. त्यांनी एका पाकळीवरती बोट ठेवलं, पुन्हा त्या ठिकाणी ते कमळ फिरवलं, सांगितलं, आता दाखव म्हणे. अष्टदळ कमळ त्या ठिकाणी होतं ते. ऐका, परत सांगता आलं नाही. सांगितलं, ह्याच पद्धतीनं म्हणे. ती देवलय चातुर्य आहे म्हणे. देवता चतुर आहेत, कुशल आहेत. स्वतःचं कार्य करण्यामध्ये कुशल असलेले देवता काय करतील सांगता येत नाही. पहिला मुलगा 8वा बनून येईल ना 8वा मुलगा पहिला बनून येऊ शकतो. या बालकाला ठेवू नकोस, वधी बालक अशी ठेवू नको, सूचना करतात. कंस त्या ठिकाणी धावत पडत त्या कारागृहामध्ये येतो. वसुदेव देवकीच्या मांडीवरती असलेलं ते लहानसं बालक ओढून घेतो. महाराज, देवकी माता शोक करत आहे, आक्रोश करत आहे, दादा माझ्या बालकाला सोड. अरे इतकंसं गोंडस बालक तुझा कशा पद्धतीनं वध करेल, काळजी करू नकोस. अरे तुझा भाचा आहे असं करू नकोस. ओढून घेतो महाराज आणि त्या बालकाला गरगर फिरवतो. समोर असलेल्या एका दगडावरती त्याला आपटतो. बालक मृत्यू पावतं बरं का, मरण पावतं. 1-2 नाही, 6ही मारिता दुराचारी. 6 बालकांचा वध त्याने त्या ठिकाणी केला. 7व्यांदा ज्यावेळेस भगवान परमात्म्याने अवताराचं प्रयोजन ठरवित असताना आपल्या शेष भगवानांना सांगितलं होतं, तुम्ही जा. कुठे जा? देवकीचा मोठा मुलगा म्हणून, माझे मोठे बंधू म्हणून जा. आता त्या ठिकाणी कोण होते? गर्भामध्ये भगवान शेषनाग त्या ठिकाणी होते बरं का. योग मायेने तो गर्भ काढला. वसुदेवांची दुसरी पत्नी असलेली रोहिणी माता तिच्या गर्भामध्ये जाऊन प्रविष्ट केला. पुढे ऐका, 8व्यांदा मात्र ज्यावेळेस देवकी माता गरोदर राहिल्या, काय त्या देवकी मातेचं तेज, कारागृहामध्ये संपूर्ण दैदिप्यमान त्या ठिकाणी प्रकाश निर्माण झाला. भगवान परमात्मा अवतार घेणार आहे, भगवंत जन्माला येणार आहे म्हणून सर्व देवता आकाशामध्ये जमा झालेले आहेत. इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मादी देवता सर्व आकाशामध्ये येतात. मनामध्ये विचार करतात, आमचा या राक्षसापासून वाचवण्यासाठी, सुटका करण्यासाठी भगवान परमात्मा आता अवतार घेणार आहे. भगवान परमात्मा त्यांचं ब्रीद आता खरं करत आहे. त्यांचं ब्रीद काय आहे म्हणे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्मे तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत आता त्यांचं ब्रीद साध्य करण्यासाठी जन्माला येत आहे. भगवंताचं ब्रीद आहे. ज्या ज्या वेळेस धर्माला हानी येईल, धर्माला ग्लानी येईल, साधू संतांचा ज्या वेळेस छळ होईल, साधूंचं रक्षण करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंत अवतार घेणार. हे भगवंताचं ब्रीद आहे. भगवंत ते ब्रीद आता पूर्ण करत आहे बरं का, अवतार घेत आहे. सर्व देवांना अत्यानंद झाला. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या.
आनंद जयघोष होऊ लागला. भगवान परमात्म्याचा आता अवतार होणार आहे. सर्व देवता ज्या वेळेस भगवान परमात्म्याचा अवतार होणार आहे ना, त्या श्रावण मासामध्ये भगवान परमात्म्याच्या अवताराच्या प्रसंगी ब्रह्मचंद्र इंद्र सर्व देवता आकाशामधून भगवंतावरती त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करत आहे. अष्टमीच्या वेळी भगवान परमात्म्याने त्या कारागृहामध्ये देवकी मातेच्या उदरामधून जन्म घेतलेला आहे. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. भगवंताचा अवतार झाला दादा हो. भगवान परमात्मा जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती बनवून राहिलेली होती बरं का. देवकी माता म्हणू लागली, अरे दादा तू तर 8 वर्षाचा बालक दिसतोस. दैदिप्यमान भगवान परमात्म्याचं तेज त्या कारागृहामध्ये पसरलेलं आहे. भगवान परमात्म्याची चतुर्भुज मूर्ती पाहिल्यानंतर देवकी माता मनामध्ये विचार करते की ते गोंडस बालक आहे माझं, आणि त्या बालकाला सांगते, अरे तू तर 8 वर्षाची मूर्ती बनून आलास. 8 वर्षाचा बालक आहे. वास्तविक पाहता जन्माला आलेलं बालक 8 वर्षाचं त्या ठिकाणी राहत नाही. तू लहान हो म्हणे. प्रथमतः भगवंत लहान होतात बरं का, परंतु ज्या वेळेस भगवंता पुन्हा एखाद्या जन्माला आलेल्या नुकत्या बालका एवढं रूप धारण करतात, त्यावेळेस मात्र यांच्या मनामध्ये आता दुःख निर्माण होतं. ते भगवंताला सांगतात, अरे देवा तू जरी देव असला परंतु तुझा जो काही मामा आहे ना कंस म्हणे अत्यंत दुराचारी आहे. त्याने तुझे 6ही भाऊ मारून टाकले. 7वा पोटातली पोटामध्ये गुप्त झाला म्हणे. ऐक ऐक तुला देखील तो मारल्याशिवाय राहणार नाही. आक्रोश करू लागतात बरं का. भगवंताचं गोंड स्वरूप पाहतात. आनंद व्यक्त करावा की दुःख व्यक्त करावं त्यांना कळत नाही. वाईट अवस्था त्यांची होत आहे बरं का. दयनीय अवस्था, व्याकुळ अवस्थेमध्ये ती आहे. भगवंत त्यांना सांगतात, आई बाबा काळजी करण्याचं कारण नाही म्हणे. मला कंस ज्या वेळेस मारेल, कधी मी इथे थांबलो तर मला कंस मारेल ना. मग म्हणे तू इथे थांबणार नाही, मग कोठे जाणार. सांगितलं कोठे जाणार सांगू का म्हणे तुम्हाला. मी इथे थांबणारच नाही. कुठे जाणार. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मी थांबणार म्हणजे मी इथे थांबणार नाही, मी गोकुळाला जाणार आहे. म्हणे तू इथे थांबणार नाहीस, गोकुळाला जाणार. परंतु अरे तू जाणार तरी कसा, तू तर लहानच बालक आहे. भगवंताने सांगितलं जाणार म्हणजे मी कसा जाणार, तुम्ही मला घेऊन चला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन चला. वसुदेवजी सांगतात, अरे देवा कसली आमची चेष्टा करतोस. आमच्या हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये बेड्या आहेत. द्वारपाल आम्ही बंदिवासामध्ये आहे. द्वारपाल आमचे संरक्षण करतायत. आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. काय करायचं. त्यांनी सांगितलं, हो तुम्ही काय काळजी करता, मला उचला तर खरी म्हणे. काहीही काळजी करू नका. ज्यावेळेस त्यांनी भगवान परमात्म्याला घेतलं, जवळ पडलेल्या एका टोपलीमध्ये ठेवलं. वसुदेवजी महाराज बरं का आपल्या पुत्राला वाचवण्यासाठी काय करणार नाहीत. टोपलीमध्ये त्या ठिकाणी भगवंताला ठेवलेलं आहे. आणि वसुदेवजी महाराज आता प्रस्थान त्या ठिकाणी करणार आहे बरं का. टोपलीमध्ये ठेवल्यानंतर लहानचं बालक डोक्यावरती घेतलेलं आहे. वसुदेवजी महाराज पुढे पुढे चाललेले आहे. उचलल्याबरोबर भगवान परमात्म्याला उचलल्याबरोबर हातापायातील संपूर्ण बेड्या गळून पडल्या. खुल गए सारे ताले व क्या बात हो गई. हरि बोल. खुल गए सारे ताले व क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया
भगवान की जय। जय श्री राधे भगवान परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर भगवंताला उचललं. भगवंताला ज्या वेळेस टोपलीमध्ये घेतल्यानंतर उचललं, संपूर्ण कड्या कुलपे ते द्वारपाल झोपी गेलेले आहेत. दरवाजे उघडे झाले, कुलूप वगैरे तुटून गेली. वसुदेवजी महाराज बाहेर पडतायत. योग मायेने त्या ठिकाणी अशा पद्धतीनं माया दाखवलेली होती. सर्व द्वारपाल त्या ठिकाणी झोपी गेलेले आहेत. रात्रीचा प्रसंग आहे महाराज. दरवाजे उघडलेले आहेत. वसुदेवजी महाराज भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घेऊन बाहेर पडत आहेत. श्रावण महिना, अष्टमी, भगवंताचा जन्म झालेला आहे. मंद मंद स्मित पाऊस बाहेर पडत आहे. काळी घनघोर अशी रात्र आहे. आकाशामध्ये विजांचा कडकडाट होत आहे. सर्व द्वारपाल झोपी गेलेले आहेत. वसुदेवजी महाराज बाहेर पडून पुढे पुढे चालतात. भगवंताने आज्ञा केलेली आहे. मला काय भगवंताला घेऊन जायचंय म्हणे. कुठे? गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला घेऊन जायचंय. वसुदेवजी महाराजांनी डोक्यामध्ये टोपली घेऊन भगवान परमात्म्याला घेतल्यानंतर मार्गक्रमण करतात. रस्त्याने चालता चालता यमुना मैया आडवी लागते. यमुनेचं ते खळखळ करणारं पाणी रस्त्यामध्ये लागलेलं आहे. वसुदेवजी महाराज पुढे पुढे मार्गक्रमण करतायत, पदार्पण करतायत. गंगेचं जल वरती वरती येत आहे, परंतु भगवान परमात्म्यावरती विश्वास आहे. तुडुंब भरलेली ती यमुना नदी पाहिल्यानंतर तरी देखील मनामध्ये तिळ मात्र शंका येत नाही की मी बुडून जाईल. पुढे पुढे चालले आहेत वसुदेवजी महाराज. यमुना नदीमधून प्रवेश करतात. वारा चाललेला आहे, घनघोर वारा, विजांचा कडकडाट होत आहे. पाणी त्या यमुनेचं वाजत आहे. जल त्या ठिकाणी पुढे पुढे मार्गक्रमण करत असताना प्रसंग अशा पद्धतीने घडतो. दादा हो, काळी घनघोर अशी रात्र, पाणी यमुनेचं वर वर चाललेलं आहे. गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, खांद्यापर्यंत येतं. पुढे पुढे चालले असताना पाणी वरती वरती येत आहे. कानापर्यंत पाणी आलं, नाका तोंडामध्ये पाणी जाऊ लागलं त्या वसुदेवजींच्या. तरी देखील भगवंतावरील विश्वास दूर धरत. ऐका ऐका दादा हो, भगवान परमात्मा आपल्या वडिलांची आपल्यावरती किती, भगवान परमात्मा आपल्या वडिलांचं आपल्यावरती किती प्रेम आहे ते पाहत होती. नाका तोंडामध्ये पाणी जाऊ लागलं. शेवटी आपल्या वडिलांची दया आली. भगवंताने त्या ठिकाणी अंगठा बाहेर काढला. यमुनेला ज्या वेळेस भगवंताच्या अंगठ्याचा स्पर्श झाला, यमुना मैया दुभंग पावते दादा हो. आणि वसुदेवजींना रस्ता मिळतो. वसुदेवजी पुढे पुढे जातायत. मार्गक्रमण करत करत पुढे पुढे येतात. यावर असा प्रसंग त्या ठिकाणी आहे. गोकुळामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतात, गोकुळामध्ये देखील योग मायेच्या प्रभावाने संपूर्ण मंडळीला निद्रा प्राप्त झालेली आहे. निद्रस्त अवस्थेमध्ये सर्वजण आहेत. वसुदेवजी येतात. यशोदा मैया ज्या ठिकाणी झोपलेली आहे शेजारच्या पाळण्याजवळ, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी पाहतात. भगवंताला काय करताहेत, त्या यशोदा मैयेच्या शेजारी ठेवतात. यशोदा मैयेच्या ठिकाणी शेजारी जी काही योग मायेचा जन्म झालेला होता, या योग मायेला घेतात. आपल्या टोपलीमध्ये घेतल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी मार्गक्रमण करतायत कारागृहाकडे. कारागृहाकडे मार्गक्रमण केल्यानंतर ती योग माया ज्या वेळेस कारागृहामध्ये आल्यानंतर रडू लागते. गोपाल कृष्ण भगवान की, बाकी बिहारी लाल की. बघा समोर, बघा समोर, बघा भगवान परमात्म्याचा अवतार ज्या वेळेस गोकुळामध्ये झालेला आहे. सकाळची वेळ, उठल्यानंतर सर्वजण पाहतात भगवान परमात्मा यशोदा मैयाच्या शेजारी पोहोडलेलं छोटस लहानचं बालक. नंदबाबाची बहीण धावत पडत जात आहेत. यमुना मैयेवती जवळ असलेल्या त्या आपल्या नंदबाबांना बोलवून आणते. सांगते, बाबा चला चला म्हणे, तुम्हाला पुत्र प्राप्त झालेला आहे. तुमच्या मैयेला, यशोदा राणीला, तिच्या शेजारी सुंदर असा बाल गोपाल मला दिसत आहे. चला 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 चला. भगवंताचं रूप कसं आहे महाराज. सर्व गवळणींना सकाळच्या वेळीस
माहिती मिळते भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे. भगवंत, त्या भगवंताला यशोदा मैयेकडे सर्वजण बघतात. ऐका ऐका, ज्यावेळेस सकाळ झाल्यानंतर नंद बाबा, यशोदा मैया सर्वांना त्या ठिकाणी गोकुळामध्ये बातमी मिळते. नंद बाबाच्या घरी लाला झालेला आहे, लाला झालेला आहे. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे. सर्वांना कळल्यानंतर अत्यंत आनंद त्या गोकुळामध्ये होतो. सर्वजण धावत पडत आहे. अरे कित्येक वर्षापासून त्यांना पुत्र संतान प्राप्त नाही. आपला राजा आहे गोकुळाचा. यशोदा मैयेला अत्यानंद होतो. बाळाला मांडीवरती घेतलेला आहे यशोदा मैयेने. नंद बाबांना देखील अत्यंत आनंद झालेला आहे. सर्व गवळणी आजूबाजूने तो प्रसंग पाहत आहे. एक गवळण एकी पुढे धावत आहे, धावत आहे. दुसऱ्या गवळणीने सांगतात, अरे चला चला चला, आपल्या नंद बाबांना यशोदा मैयेला पुत्र संतान प्राप्त झालेले. अतिशय नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल